सत्ता संघर्षामध्ये प्रतिपक्षाचा नेता जेवढा आक्रमक तेवढंच त्याला लक्ष केलं जातं. आदित्य ठाकरे हे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेतला आक्रमक चेहरा आहे आणि तो चेहरा कसा नाउमेद करता येईल यावर विरोधकांचं लक्ष आहे. गेल्या काही दिवसातल्या घटनांकडे पाहिलं तर आदित्य ठाकरे यांना लक्ष केलं जातं आहे अशी चर्चा सुरू झाली. खरंच आदित्य ठाकरे यांना लक्ष करण्या एवढा मोठा नेता आदित्य ठाकरे झाले आहेत का, हे आपण आता तपासणार आहोत. आणि एकूण त्यांची भीती का वाटावी, एवढी ताकद महाराष्ट्रात आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात त्यांचा प्रभाव असेल का, जो प्रभाव वेळीच रोखण्याची गरज विरोधकांना वाटते. हे सगळं जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार महेश म्हात्रे सर. नमस्कार. तुम्ही अनेक वर्ष शिवसेना पाहताय, शिवसेनेतले आक्रमक नेते पाहिलेले आहेत. अगदी लोकांना रस्त्यावर उतरवण्यासाठी आणि हातात दगड असेल किंवा हातात हत्यारं घेऊन तेवढ्याच द्वेषानं शिवसैनिक उभे राहतील फक्त शिवसेनेतल्या नेत्यांच्या भाषणामुळं, असे हे नेते तुम्ही पाहिले. आदित्य ठाकरे या सगळ्या पठडीमध्ये आत्तापर्यंतचा इतिहास जो आहे शिवसेनेच्या नेत्यांच्या भाषणांचा, त्यांच्या आक्रमकपणांचा, त्यात कुठं बसतायत? आदित्य ठाकरेंचं नेतृत्व ज्या पद्धतीने उगवलं, उदयास आलं, आपण सगळ्यांनी पाहिलं की 2010मध्ये पहिल्यांदा त्यांना राजकीय जबाबदारी देण्यात आली आणि बाळासाहेब ठाकरेंनी दसरा मेळाव्यामध्ये आदित्य ठाकरेंना समोर आणलं आणि सांगितलं की जसं तुम्ही उद्धव ठाकरेंना सांभाळलं तसं आदित्य ठाकरेंना तुम्ही सांभाळा. म्हणजे शिवसेनेतून ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व फुलवण्याचा प्रयत्न झाला होता, अगदी त्याच धर्तीवर आदित्य ठाकरे यांचं नेतृत्वसुद्धा सुरुवातीपासून पुढे यावं असा प्रयत्न झाला होता आणि तशी पार्श्वभूमी तयार केलेली होती. त्यामुळे गेल्या एक साधारणतः एकनाथ शिंदे यांनी जे बंड केलं त्या बंडानंतरचा कालखंड जर आपण बघितला तर लक्षात येतं की शिवसेनेमध्ये क्रमांक 2चा नेता कोण असेल उद्धव ठाकरे यांच्यानंतर, तर आदित्य ठाकरे हेच नाव समोर येतं. आणि त्यामुळे साहजिकच आता भारतीय जनता पक्षाकडून किंवा एकनाथ शिंदेंच्या गटाकडून ज्यांना टार्गेट केलं जातं ते सगळ्यात मोठं नाव हे आदित्य ठाकरेंचं आहे. कारण कितीही म्हटलं, आज आपण बघितलं की संजय राऊतांचा जो करिश्मा होता तो त्यांना जेलमध्ये गेल्यानंतर काही प्रमाणात त्याला उतरती कळा लागलेली आहे. त्यांची जागा घेण्यासाठी सुषमा अंधारे यांना तिथे आणण्यात आलं. परंतु त्या जोडीला अनिल परब, अनिल देसाई, सुभाष देसाई ही जी मोठी नावं होती शिवसेनेमध्ये, ही मोठी नावं त्या पद्धतीने तेवढ्या त्वेषाने या देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या विरोधात उतरलेले आपल्याला पाहायला मिळाले नाहीत. आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर राज्य पिंजून काढण्यासाठी एकच नेता फिरताना आपल्याला दिसला शिवसेनेच्या वतीने, ते नाव होतं आदित्य ठाकरे यांचं. अवघ्या 32 वर्षाच्या या नेत्याला ज्या पद्धतीने महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात प्रतिसाद मिळत होता त्यावरून लक्षात आलं की एक युवा नेतृत्वाची जी एक कमी आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये, ती कमतरता भरून काढण्यासाठी आदित्य ठाकरे हे पुढे येतात की काय अशी शक्यता निर्माण झाली. आणि त्यामुळे साहजिकच त्यांना विरोध करणारा जो पक्षांचा समूह आहे, त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्ष असेल, एकनाथ शिंदेंचा गट असेल, या समूहामध्ये साहजिकच चलबिचल होणं सहज होतं. आणि त्यामुळे त्यांनी या अधिवेशनामध्ये उद्धव ठाकरे यांच्या खालोखाल जर कोणाला टार्गेट करायचं तर आदित्य ठाकरे यांना टार्गेट करण्याचं ठरवलेलं आहे. आदित्य ठाकरेंनी याच्या आधी स्वतःला प्रूव्ह करण्याचे प्रयत्न केले. म्हणजे त्यांचा जर इतिहास जर बघितला नजीकच्या काळातला 2004 नंतरच्या काळामध्ये आपण आदित्य ठाकरेंचं नाव चर्चेत येताना पाहिलं. 2007 नंतर त्याला मोठ्या प्रमाणात चर्चेत ते नाव आलं. ते म्हणजे त्यांनी कविता संग्रह प्रसिद्ध केला. त्याच वेळेस रोहिंग्टन मिस्त्रींच्या पुस्तकामध्ये मराठी माणसाचा अवमान झालेला आहे असा दावा करून आदित्य ठाकरेंनी मुंबई विद्यापीठातल्या निवडणुका लढवल्या आणि नंतरचा कालखंड सगळ्यांना माहिती आहे. तर
अशी ही त्यांची जी वाटचाल आहे, या वाटचालीमध्ये आदित्य ठाकरेंनी सातत्याने स्वतःला समोर नेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि उद्धव ठाकरे यांच्यानंतर कोण, तर आदित्य ठाकरे हे आपण कोविड काळामध्ये जेव्हा उद्धव ठाकरे हे जास्त सक्रिय नव्हते आजारपणामुळे किंवा इतर लिमिटेशन्समुळे, त्या काळात राज्यातील अनेक महत्त्वाच्या निर्णय प्रक्रियेमध्ये आदित्य ठाकरेंचा सहभाग असायचा. आणि एक अत्यंत महत्त्वाचा प्रसंग मी इथे मुद्दाम अधोरेखित करू इच्छितो. तुम्हाला आठवत असेल की नरेंद्र मोदी एका कार्यक्रमाच्या निमित्ताने महाराष्ट्रात मुंबईमध्ये आले होते आणि मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी त्यांना रिसीव्ह करायला जाणं क्रमप्राप्त झालं होतं. तर त्यावेळेस उद्धव ठाकरेंच्या बरोबर गाडीमध्ये आदित्य ठाकरे होते. याची चर्चा तेव्हा झाली जेव्हा प्रोटोकॉलनुसार त्यांचं नाव त्या लिस्टमध्ये नव्हतं आणि तरीही ते गाडीत बसलेले होते. त्यामुळे त्यांना नरेंद्र मोदी यांची भेट घेता आली नाही आणि त्या विषयाची चर्चा झाली. तर सांगण्याचा हेतू असा की उद्धव ठाकरेंनी जाणीवपूर्वक आपल्यानंतर दुसरा नेता कोण, तर आदित्य ठाकरे हे लोकांच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न केला, आपल्या पक्षातील ज्येष्ठ नेत्यांच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्याचे फायदेसुद्धा त्यांना झाले. वयाच्या 30शीसुद्धा पूर्ण नव्हती झाली तरी पहिल्या फटक्यात आमदारकी, पहिल्या फटक्यात कॅबिनेट मिनिस्ट्री त्यांना लाभली. आणि त्यामुळे आता जे सगळे लाभ त्यांनी आधी पदरात त्यांच्या पडलेले आहेत आणि त्यामुळे आता विरोधसुद्धा त्यांना सहन करावा लागणार. कारण त्यांची इमेज त्यांच्या वडिलांनीच, म्हणजे त्यांचं पक्ष चालवणारे जे कर्ते धरते आहेत शिवसेनेचे उद्धव ठाकरे त्यांनी जर क्रमांक 2चा नेता अशी जर केलेली असेल, तर आदित्य ठाकरे यांना या टीकेला सामोरं जावंच लागणार. त्यांच्या प्रत्येक कृतीची चिकित्सा होणार. मी आवर्जून हा शब्द वापरतो की त्यांच्या प्रत्येक कृतीची चिकित्सा होणार. तरुण म्हणून नाईट लाईफचा आग्रह धरणारा हा फ्लॅम्बॉयंट नेता मुंबईच्या नाईट क्लब्समध्ये किंवा पार्टीजमध्ये वावरणं ही काही नवीन गोष्ट नाही आहे. परंतु त्याचा कुठे कसा संबंध जोडला जाईल याची आदित्य ठाकरे यांना त्यांच्या जवळच्या लोकांनी आधीच जाणीव करून द्यायला पाहिजे होती. ती जाणीव करून न दिल्यामुळे असेल कदाचित दिशा सालियन किंवा सुशांत, सगळ्या या केसेसमध्ये आदित्य ठाकरे यांचं नाव घेतलं जातं. आणि आता या सगळ्या गोष्टी त्यांना फेस कराव्या लागत आहेत केवळ आणि केवळ त्यांच्या जवळच्या लोकांनी सुरुवातीला त्यांना सावध केलेलं नव्हतं. त्यामुळे त्यांना हा सगळा भडीमार, टीकेचा भडीमार सहन करावा लागतो. आदित्य ठाकरे यापूर्वी हे म्हणजे मंत्री होण्या अगोदर ते वेगवेगळ्या तरुणांना अपील करणाऱ्या जे विषय आहेत त्या विषयांमध्ये त्यांनी भूमिका घेतली. अगदी शिवसेनेची मूळची भूमिका व्हॅलेंटाईन डे सारखी जी वेगळी असताना त्यांनी ठामपणाने भूमिका घेतली. बरोबर. तर त्यामुळं एक युवा वर्गात, शहरी युवा वर्गात एक मोठं स्थान निर्माण झालं असं आपल्याला वाटतंय का, की ज्यामुळं त्याचा तोटा भविष्यात दिसेल असं वाटतं विरोधकांना? नाही, शिवसेनेने सुरुवातीपासून जी भूमिका घेतली होती मराठी माणसांच्या न्याय हक्कासाठी आणि मराठीला तिचं महत्त्व प्राप्त करून देण्यासाठीची जी भूमिका बाळासाहेब ठाकरेंची होती, त्यानंतरच्या काळात काही प्रमाणात उद्धव ठाकरेंनी ती भूमिका घेतली होती. परंतु आदित्य ठाकरेंचा जसा उदय झाला शिवसेनेच्या याच्यामध्ये नेतृत्वाच्या वरच्या फळीमध्ये, तर आपण पाहिलं पाहिजे की आदित्य ठाकरेंचं सगळं शिक्षण हे बॉम्बे स्कॉटिश स्कूलमध्ये झालेलं आहे. त्यानंतर त्यांचं महाविद्यालयीन शिक्षण सेंट झेवियर्समध्ये झालं आहे आणि नंतरचं त्यांनी जी कायद्याची पदवी घेण्यासाठी ॲडमिशन घेतली तीसुद्धा KC कॉलेजमध्ये घेतलेली आहे. तर या सगळ्या संस्था आहेत, या संस्था मराठी भावविश्वाच्या जवळ असणाऱ्या संस्था नाहीत, तर मराठी भावविश्वाशी फारकत घेतलेल्या संस्था आहेत. किंबहुना अत्याधुनिक पाश्चात्य जीवनशैली जिथल्या विद्यार्थ्यांच्या अंगी बाणवली जाते, अशा या संस्था आहेत. तर त्या संस्थेमध्ये जर उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुलाला टाकलं असेल तर निश्चितच त्यांच्या मनात या कल्पना असतील आणि त्यामुळे आदित्य ठाकरे यांची विचार करण्याची जी पद्धत आहे तीसुद्धा तशीच झाली. मी तुम्हाला मुद्दाम इथे त्यांचं जे पुस्तक आहे आदित्य ठाकरेंचं, माय थॉट्स इन व्हाईट अँड ब्लॅक, हे दाखवू इच्छितो. आणि त्यातल्या काही कविता जर नजर टाकली, वयाच्या 17व्या वर्षी त्यांनी हा कविता संग्रह समोर आणला आणि बाळासाहेब ठाकरेंना खूप कौतुक वाटलं होतं त्याचं. आणि मुख्य म्हणजे
या कविता संग्रहाला ज्येष्ठ पत्रकार प्रितीश नंदी यांनी प्रस्तावना दिलेली आहे. तर त्यातलं एक दुसऱ्या क्रमांकाची जी कविता आहे ती खूप इंटरेस्टिंग आहे. त्याच्यात अ पॉलिटिशियन्स विश लिस्ट, म्हणजे राजकारणात येणाऱ्या माणसाच्या मनामध्ये काय इच्छा आकांक्षा असल्या पाहिजेत. त्यातली पहिलीच आहे की टू हॅव पेपराझी बिहाइंड हिम अँड देन डिनाय मीटिंग देम, टू क्रिएट कॉन्ट्रोवर्सीज अँड देन डिनाय, टू हॅव अलायन्स विथ अदर्स अँड देन डिफाय. तर थोडक्यात सांगण्याचा हेतू काय की 17व्या वर्षी त्यांच्या मनामध्ये बऱ्याच गोष्टी होत्या आणि त्या त्यांनी शब्दांमध्ये मांडलेल्या होत्या. त्यातली एक कविता त्यांची आहे 41व्या पानावरची, द सन गॉड. द सन गॉड आदित्य ऑफन रेफर्ड टू ॲज सूर्या इन एन्शियंट ऑफ टाइम्स रा वगैरे वगैरे. आणि त्याच्या या सगळ्या कवितेमध्ये त्यांनी शेवटची ओळ आहे की अ न्यू ग्रेट इरा शाल हिज नेम मार्क. म्हणजे स्वतःच्या नावाबद्दल, स्वतःच्या अस्तित्वाबद्दल जागरूक असलेला हा तरुण नेता आहे. त्यामुळे त्यांच्या एकूणच ज्या सगळ्या राजकारणातल्या ज्या कल्पना आपल्याला दिसत आहेत, ह्या कल्पनासुद्धा स्वतःला प्रमोट करणाऱ्या जास्त आहेत. आणि त्यामुळे त्यांचं जे भावविश्व आहे हे पाश्चात्य जीवनशैलीशी निगडीत आहे. म्हणून त्यांच्या मनामध्ये शिवसेनेचं लाडकं बोधचिन्ह वाघ जरी असलं तरी त्यांच्या कल्पनेमध्ये पेंग्विन मोठा आहे. त्यांच्या अवतीभोवतीच्या वातावरणामध्ये अनेक समस्या आहेत किंवा बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्या बोलण्यातून किंवा यांच्या भाषणातून अनेक समस्या त्यांना ऐकायला मिळत असतील. परंतु तरीही त्यांची सगळ्यात मोठी ॲम्बिशन काय, तर मुंबईमध्ये नाईट लाईफ चांगली व्हावी. तर सांगण्याचा हेतू असा की तुमचं अपब्रिंगिंग जसं असतं तसेच तुमचे विचार असतात. पण म्हणजे आदित्य ठाकरे मंत्री होईपर्यंत, मंत्री होण्याच्या अगोदरचे आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर आक्रमकपणे फिरलेला नेता म्हणून आदित्य ठाकरे, किती बदल दिसतोय तुम्हाला? आणि एकदम टोकाचा बदल आहे की ज्या टोकाच्या बदलाची भीती आत्तापर्यंत कसं होतं की शहरी मध्यमवर्गीय आणि जरा उच्च मध्यमवर्गीय जो तरुण आहे तो फक्त आकर्षित त्यांच्याकडे होईल अशी भीती होती. पण आता ज्या पद्धतीनं त्याने आक्रमकपणे महाराष्ट्रभर फिरले त्यातून हे स्पष्ट होतं आहे का की हा नेता प्रभावशाली ग्रामीण भागातही ठरेल, शहरातही ठरेल, त्यामुळे वेळीच त्याला रोखा. निश्चितच ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. ती म्हणजे की मी जसं आधी म्हणालो की महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या 30 ते 35 या वयोगटातला पूर्ण राज्याला आकर्षित करू शकेल असा नेता नाही आहे आदित्य ठाकरेंशिवाय दुसरा. तुम्ही कुठलंही राजकीय पक्ष बघा, काँग्रेस बघा, राष्ट्रवादी बघा, इवन भाजप बघा, कोणत्याही पक्षामध्ये असा नेता नाही आहे. दुसरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणत्याही पक्षात इतका प्रभावशाली नेता नाही आहे की ज्याला सुपेरियर कोणी नाही आहे. कारण भारतीय जनता पक्ष किंवा राष्ट्रवादी किंवा काँग्रेस या पक्षांच्या नेतृत्वाची पद्धत वेगळी आहे आणि इथे पूर्ण युवराजांचे युवराज असल्यामुळे त्यांना तिथे दुसरं चॅलेंज नाही आहे. त्यामुळे एक हाती नेतृत्व जेव्हा तुम्हाला मिळतं तेव्हा चुका करायला स्कोप असतो. तुम्ही जेव्हा अन्य कोणाच्या हाताखाली काम करत असता तेव्हा चुका करायला स्कोप नसतो. परंतु इथे आदित्य ठाकरे यांना तो स्कोप असल्यामुळे त्यांचं नेतृत्व वाढायला भरपूर संधी आहे. आणि हे ओळखण्या एवढे भाजपचे नेते चाणाक्ष आहेत आणि त्यामुळे असेल कदाचित की त्यांनी आदित्य ठाकरे यांना थोपवण्याचा प्रयत्न इथे केलेला आहे. मुळात आत्ताची सध्याची महाराष्ट्राची जर आपण परिस्थिती बघितली तर महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात नेतृत्वाचा जो एक व्हॅक्यूम तयार झालेला आहे हा खूप मोठा आहे. कारण याच्या आधीसुद्धा सत्ताधारी पक्ष असायचा आणि विरोधी पक्षातले महत्त्वाचे नेते लोकांचे प्रश्न मांडायचे. आज परिस्थिती अशी दिसते की देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री असले तरी ते विरोधी पक्ष नेते असल्यासारखे वाटतात.
त्यांच्या वागण्या बोलण्यातून ते ज्या पद्धतीने लोकांचे प्रश्न मांडतात किंवा ज्या पद्धतीने व्यक्त होत आहेत, म्हणजे त्यांनी विरोधी पक्ष नेत्याची जी स्पेस आहे ती खाऊन टाकलेली आहे. तर या सगळ्या परिस्थितीमध्ये शिवसेनेला जर आता उभं राहायचं असेल तर त्यांना आदित्य ठाकरेंना पुढे नेण्याशिवाय पर्याय नाही किंवा त्यांना अधिक जनतेपर्यंत नेण्याची गरज त्यांच्या दृष्टीने आहे. परंतु त्याच वेळेस भारतीय जनता पक्षाला आगामी 2024मध्ये येणाऱ्या लोकसभा निवडणुका सगळ्यात महत्त्वाच्या आहेत त्यांच्यासाठी. अन्य कुठल्याही राजकीय पक्षासाठी जितक्या महत्त्वाच्या नाहीत तेवढ्या महाराष्ट्राच्या 48 जागा भारतीय जनता पक्षासाठी महत्त्वाच्या आहेत आणि त्यांच्याबरोबर असलेल्या पर्यायाने शिंदे गटासाठी महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर मला रणधीर एक गोष्ट दिसते, एक शक्यता दिसते की राष्ट्रीय पातळीवरची जर आपण सगळी एकूण गणितं बघितली तर उत्तर प्रदेशच्या 82 जागांच्या खालोखाल महाराष्ट्र आहे आणि आगामी काळामध्ये महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान आणि उत्तर प्रदेश याच 6-7 राज्यांच्या जागांच्या बळावर भाजपला आपला विजय सेक्युअर करायचा आहे, सुरक्षित करायचा आहे आणि त्यासाठी त्यांचे सगळे प्रयत्न चाललेले आहेत. त्यामुळे आत्ता जरी आदित्य ठाकरेंना इतका मोठा विरोध होत असलेला आपल्याला दिसला तरी राजकारणामध्ये कोणीही कायमचं शत्रू नसतं आणि कोणी कायमचा मित्र नसतो, हे आपण गेल्या 3-4 वर्षातल्या सगळ्या बदलत्या समीकरणांमध्ये बघितलेलं आहे. त्यामुळे नजीकच्या काळात पुन्हा एकदा समीकरणं बदलली आणि शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पुन्हा एकत्र आले तर आश्चर्य वाटू नये. ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. याच्या जोडीला अजून एक मला शक्यता दिसते. ती शक्यता आहे ठाकरे कुटुंबातली. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातला संघर्ष आपण जवळून बघितलेला आहे. 1995-96 पासून तो संघर्ष पेटत गेला आणि नंतर त्याची परिणती राज ठाकरे यांनी वेगळा पक्ष काढण्यामध्ये झाली. त्यानंतरच्या काळामध्ये आज आदित्य ठाकरेंवर जसा आरोपांचा भडीमार आहे किंवा त्यांना घेरण्याची व्यूहरचना आखली जाते, तशीच व्यूहरचना उद्धव ठाकरेंच्या विरुद्ध आखली जात होती. त्यावेळेस नारायण राणेंपासून राज ठाकरेंपर्यंत, छगन भुजबळांपर्यंत वेगवेगळे नेते उद्धव ठाकरेंना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करताना आपण पाहिले. तर या सगळ्या पार्श्वभूमीवर ठाकरे घराण्यातील आत्तापर्यंतचा इतिहास बघता तेजस ठाकरे हा फार मागे राहील असं मला वाटत नाही. आदित्य ठाकरे यांच्याकडे ज्या पद्धतीने मंत्रिपदाची सूत्र आली, ज्या पद्धतीत त्यांच्याकडे पार्टीची सगळी सूत्र आली, जर आगामी महानगरपालिका निवडणुकीत तेजस ठाकरे यांच्याकडे महत्त्वाची जर भूमिका दिली नाही, त्यांच्याकडे नेतृत्वाची धुरा जर सोपवली नाही, तर ठाकरे घराण्यातला जो वेगळं होण्याचा वारसा आहे तो वारसासुद्धा आगामी लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने महाराष्ट्राला पाहायला मिळेल असं मला काही त्यांच्या निकटवर्तीयांकडून ऐकायला मिळतं आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे यांची जी वाटचाल आहे ती वाटचाल त्यांनी जोरात सुरू केलेली आहे, परंतु ती तेवढी सोपी नाही आहे. आत्ता फक्त ते घराबाहेरच्या विरोधकांशी लढतायत, परंतु ज्या पद्धतीने उद्धव ठाकरेंना घरातल्याच विरोधकांशी लढण्याची वेळ आली तेव्हा उद्धव ठाकरेंच्या संपूर्ण कारकिर्दीवर त्याचा परिणाम झालेला आपल्याला पाहायला मिळाला. तशी परिस्थिती आदित्य ठाकरेंची जर अल्पवयातच जर झाली तर त्यांच्या नेतृत्वाला अजून मोठा सेटबॅक बसण्याची शक्यता दिसते. कारण तेजसचं तेज सहन करणं ही सुद्धा आदित्यासाठी, म्हणजे आदित्य सूर्याचंच नाव आहे, आदित्यासाठी खूप मोठी सत्वपरीक्षा ठरेल. पण एकूणच आता शेवटच्याकडे आपण ही मुलाखत नेत असताना याच्यावर करू, खरंच आदित्य ठाकरे यांची भीती विरोधकांना वाटू लागली का? उद्धव ठाकरेंच्या बाबतीत शिवसेनेतलेच मोठे झालेले नेते उद्धव ठाकरेंच्या विरोधात अधिक आक्रमक होते, बाकीचे पक्षानंतर. पण यावेळेला पक्षांतर्गतच्या पलीकडे जाऊन जे मोठे पक्ष आहेत, सत्ताधारी असू द्यात किंवा त्यांचे स्पर्धक म्हणून, ते मोठे पक्ष टार्गेट करताना दिसत आहेत. त्यामुळं
आदित्य ठाकरे यांचा धोका भाजप आणि एकनाथ शिंदेंच्या यांना असा वाटतोय का? मी जसं आधी म्हणालो की एकनाथ शिंदेंचं सरकार सत्तेवर आल्यानंतर ज्या पद्धतीने आदित्य ठाकरे व्यक्त होत होते, ज्या पद्धतीने ते वेगवेगळी विधानं करताना दिसले. एक विधान त्यांचं असं होतं की त्यांनी या सगळ्या फुटीर आमदारांना गद्दार शब्द वापरला. एकदा त्यांनी बरं झालं घाण गेली असा शब्द वापरला. एकदा त्यांनी तुम्ही परत या दरवाजे उघडे आहेत असा शब्द वापरला. तर हे सगळं करताना आपण पाहिलं की उद्धव ठाकरेंनी काहीसं मौन बाळगलेलं होतं आणि त्यांनी बोलण्याची संधी आदित्य ठाकरे यांना दिलेली होती. त्यामुळे आदित्य ठाकरे यांचं नेतृत्व बऱ्यापैकी पुढे येताना किंवा उद्धव ठाकरेंनी ते पद्धतशीरपणे पुढे आणताना आपण पाहिलं. तर या सगळ्या पार्श्वभूमीवर त्यांना जो महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये प्रतिसाद मिळाला तो सुद्धा महत्त्वाचा आहे. तर मी जसं आधी म्हणालो की जो एक युवा नेतृत्वाचा व्हॅक्यूम आहे, युवा नेतृत्वाची जी कमतरता आहे महाराष्ट्राच्या राजकारणात, ती पण आपण समजून घेतली पाहिजे. आणि तो व्हॅक्यूम पूर्ण करण्यासाठी आदित्य ठाकरे येणार असतील तर 100% त्यांना भारतीय जनता पक्ष किंवा शिंदे गटाकडून विरोध होणार आणि तो होताना आपल्याला दिसतोय. परंतु या सगळ्या ह्याच्यात जसं मी आधी म्हणालो की जर घरातलाच एखादा प्यादा तशा पद्धतीने जर वेगळ्या पद्धतीने शिंदे गटाकडून उद्या जर उभा केला गेला तर त्यावेळेस आदित्य ठाकरे काय करतील हा मुद्दा आहे. त्यामुळे आदित्य ठाकरेंना रोखण्याचा जो प्रयत्न होतो बघा, आपण महाभारताचं महायुद्ध जर बघितलं तर त्या संपूर्ण महाभारताच्या महायुद्धामध्ये श्रीकृष्ण जी कपटनीती किंवा कूटनीती करताना दिसत आहेत त्याच्यात त्यांनी एक एक जे महारथी होते त्याला एकेकाला टार्गेट केलेलं आहे आणि राजकारणसुद्धा त्या महाभारतापेक्षा वेगळं नाही आहे. त्यामुळे आधी ज्या पक्षांनी म्हणजे भाजप आणि शिंदे गटांनी उद्धव ठाकरे यांना टार्गेट करून झालं, काही प्रमाणामध्ये संजय राऊत यांना टार्गेट करून झालं, अनिल परब तर गप्पच बसलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुभाष देसाई, अनिल देसाई यांच्याकडून काही तशा पद्धतीने प्रतिवाद केलेला पाहायला मिळालेला नाही आहे. उद्धव ठाकरेंचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर हे सुद्धा मौन बाळगून आहेत. तर या सगळ्या पार्श्वभूमीवर जो भांडणारा आहे, लढणारा आहे त्याच्यावरच सगळी म्हणजे दुसरं आक्रमण आहे ते त्याच्यावरच जाणार हे निश्चित आहे. त्यामुळे आता अन्य जे अतिरथी महारथी जे सेनेतले होते त्यांना गप्प करण्यात भारतीय जनता पक्षाला बऱ्यापैकी यश आलेलं आहे. आता उरलेत फक्त 2च ठाकरे, त्यातला ज्युनियर ठाकरेला पहिल्यांदा थंड करण्याचा प्रयत्न भाजप आणि शिंदे गटाकडून होतोय. तर हा व्यूहरचनेचाच भाग आहे आणि ही व्यूहरचना जास्तीत जास्त आक्रमक करून सेनेला आपल्या जवळ येण्यास भाग पाडणे हा भाजप आणि शिंदे गटाच्या व्यूहरचनेचा भाग असणार आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नजीकच्या काळात काही बदल झालेले आपल्याला पाहायला मिळाले तर आश्चर्य वाटू नये एवढंच या निमित्ताने मी सांगतो. नक्कीच. खरं तर आदित्य ठाकरे जेव्हा उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्रीपद गेल्यानंतर ज्या पद्धतीनं महाराष्ट्रभर दौरा केला, झंझावात निर्माण केला आणि त्यामुळं एक स्वतःची एक वेगळी ओळख आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्रात उभी केली आणि त्यामुळंच आदित्य ठाकरे यांचा वारू वेळीच रोखण्यासाठी त्यांना लक्ष केलं जातं आहे अशी चर्चा सुरू झाली आणि त्या पद्धतीनं विरोधकांची पावलंही पडू शकतात. मात्र महेश म्हात्रे सर म्हणाले त्याप्रमाणे नजीकच्या काळात या आदित्य ठाकरेंना लक्ष केल्यानंतरची पुढची पायरी वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्याला राजकारणात दिसू शकेल आणि त्यामुळं आपल्याला येणाऱ्या निवडणुकींची त्यासाठी वाट पाहावी लागेल. व्हिडिओ जर्नलिस्ट शुभमसह रणधीर कांबळे, ऑनलाईन पुढारी, मुंबई.